हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की मैनावती ही आता दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत लाडू घे, गोड खायला थोडीच निमित्त लागतंय. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंत हा त्यातला एक लाडू घेतो आणि आता तो लाडू हा हातात घेतल्याबरोबर त्याला कृष्णाची आठवण येते. आणि मग आता तो कृष्णाची आठवण काढल्याबरोबर त्याला आठवतं, कृष्णा म्हणाली होती की मला काहीच खायला नको आहे, जोवर दागिने सापडणार नाही तोवर मी काही खाणार नाही. दुष्यंत म्हणतो मला नको आहे काकी, आणि मग तो लाडू तिथेच ठेवून दुष्यंत पुढे जात असतो. मागून त्याला मैनावती हाक मारते पण दुष्यंत थांबत नाही. त्याबरोबर मुद्दामून आता दुष्यंत तिकडनं गेल्यावर मैनावती ही बाळजाबाईंकडे येते आणि बाळजाबाईंना म्हणायला लागते, बाळजाबाई आपल्या सूनबाई उपाशी आहेत, दिवसभर काही खाल्लेलं नाही आहे, बिचारी सून आपली, मग काय करायचं, तिला तरी लाडू द्यायचे का नेऊन, मिठाईतनी तोंड गोड करू का तिचं बी. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, होय होय जा की कर. इतक्यात तिकडे लगेचच जयकांत येतो आणि जयकांत मैनावतीच्या हातात पुडा देत म्हणतो, मम्मी अगं अख्खाच्या अख्खा खोका दे की तिला. त्यावर मैनावती ठीक आहे असं म्हणून खोका घेऊन बाहेर येते. आता कृष्णा बाहेर बसलेली असते. मैनावती कृष्णाला म्हणते, कृष्णे अगं काय गं, हुडकला का त्या चोराला? नाही काही पत्त्या लागलाय का? नाही म्हणजे ससाच्या वेगानं चालू नको बरं, नाहीतर त्रास होईल. हळूहळू कर हां काम, पण शोध मात्र नक्की चोर. नाही स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे ना तुला, म्हणून म्हणलं जाऊ दे, उपाशी असशील ना हे मिठाई खा. एवढं बोलून मैनावती तिकडनं निघून जाते. आता कृष्णा काकीसाहेब मला नको हे म्हणायच्या आत ती गेलेली असते. कृष्णा मिठाईचा बॉक्स घेते आणि उघडते, त्यात मिरच्या असतात. तर दुसरीकडे आता आढळराव रस्त्याने गाडी घेऊन जात असताना त्यांच्यासमोर बंट्या येतो. आता चुकून बंट्या त्यांच्या गाडीसमोर येतो. बंट्याला थोडा धक्का लागतो. आढळरावांना माहीत नसतं तो बंट्या आहे. आढळराव खाली उतरतात आणि म्हणतात, काय रे आमच्याच गाडीमोर येऊन मरायचं होतं का तुला? त्याबरोबर आता बंट्या लगेचच आढळरावांना पाया पडून म्हणायला लागतो, थोरले सरकार मला माफ करा. त्यावर आढळराव त्याला उठवून उभं करतात आणि बंट्या अरे काय झाले ते आधी मला नीट सांग असं म्हणतात. त्याबरोबर बंट्या सांगायला सुरुवात करतो, अहो थोरले सरकार, ते म्या सांगाय येत होतो वरच्या वाडीवर जयकांत शेटना का कृष्णाचा चेहरा म्या पाहिलेला नाही आहे. म्या फक्त एका बाईला साडी घातलेलीला दागिनं घेऊन जाताना पाहिलेत, पण जयकांत शेटनी माझं काही एक ऐकून घेतलं नाही. उलट त्यांनी मला गप राहायला लावलं. मी खरं बोलायलो आहे, मला माफ करा थोरले सरकार, माझं चुकलं. त्याबरोबर आता लगेचच ते म्हणायला लागतात, बरं गप गप शांत हो. त्याबरोबर मग लगेचच बंट्या गप्प राहतो. तर पुढं आता आढळराव बंट्याला सांगत असतात, एक गोष्ट आता कायमस्वरूपी ध्यानात ठेवायची, आणि ती म्हणजे एक लक्षात ठेव, याच्या पुढं या गोष्टी संबंधित तुला काय बी आढळलं तर येऊन सरळ माझ्याशी बोलायचं, माझ्या व्यतिरिक्त कुणाशी बी नाही. आणि तू येऊन समजा मला सांगितलंय हे बी कुणाला कळता कामा नये. आत्ता आपण दोघं भेटलो आणि काय बोललो हे कोणाला कळता कामा नये. जा, काय लागलं तर फोन कर रे. आणि मग आता बंट्या तिकडनं जातो. तर आढळराव विचार करतात, अच्छा म्हणजे याचा अर्थ एका बाईनं दागिनं चोरलेलं आहेत तर हे समज. चला आता त्या बाईचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे, तेव्हाच आपली कृष्णा या समद्यातनं निर्दोष सुटू शकते. हे सगळं त्या जयकांतच्या टकुऱ्यात येणं शक्य नाही. म्हणजे सणासुदीच्या दिवसात हे समद आमच्या सौभाग्यवतींच्या डोक्यात आलेलं आहे. सौभाग्यवती काय काय शिजत राहतं या बाईच्या डोक्यात सणासुदीच्या दिवसाला देवच जाणे. असं म्हणत आता आढळराव हे ताबडतोब तिकडनं त्या बाईचा शोध घ्यायला निघतात. तर इकडे कृष्णाला मिरच्या आणून दिलेल्या असतात आणि तिने तो बॉक्स उघडून बघितलेलाही असतो. इतक्यात त्या ठिकाणी लगेचच जयकांत येतो आणि आता जयकांत म्हणायला लागतो, काय ग कृष्णे अशी का बसलीस? पोरीचा चेहरा बघा किती काळवंडलाय तो. नाही म्हणजे खरं तर तुला तुझ्या लग्नाच्या धन्यानं मदत करायला हवी होती, हे समज हुडकून काढा. पर तो कुठं मदतीला आला ग तुझ्या? तो तर मस्त बसलाय की घरला एसीची हवा खात, आणि तू अशी इकडं तिकडं फिरायलास. मला तर तुझी लई दया यायला बघ कृष्णे. असं वाटायलंय काहीतरी करावं तुझ्यासाठी, पण म्या काय बी नाही करू शकत की. हां म्हणजे जर तू सांगितलंस तर म्या करू शकतो. अति प्रचंड येगानं, फक्त
म्हणजे तू बी मोकळी हो आणि मला बी मोकळं कर, म्हणजे ह्या अडचणीत ना ग. त्यावर कृष्णा आता त्याच्यासमोर एक मिरची चावून खाते. मग जयकांत घाबरतो तिने मिरची चावल्याबरोबर आणि तिकडनं निघून जातो. तर इकडे आता पूजा ही मेकअप करत असते, रेडी होत असते. ती छान लिपस्टिक लावते, हेअरस्टाईल करते, आता छान परफ्यूम वगैरे मारून ती तयार होते. त्याबरोबर आता सावित्री तिकडे आलेली असते. सावित्रीला कळत नसतं की नक्की हे सगळं सुरू काय. सावित्री तिला विचारते, काय ग पिला, काय करतेस तू, कुठं जायलास कुठे एवढ्या रात्री. त्यावर ती सावित्रीला सांगत असते, अगं आई, एक सिक्रेट आहे माझं, तुला काम झालं की मग सांगेनच. त्याबरोबर सावित्री लगेच तिला म्हणते, पिला, हे असलं आपल्याला परवडणार नाही या, सिगारेट बिगारेट मी काय हे सगळं लावून काय घेतलंय तू सवयी हां. त्याबरोबर लगेचच आता ती तिला म्हणते, आई प्लीज, ह्या अशा सवयी नाही आहेत मला, आय सेड सिक्रेट. अगं तू इतकंच आता सध्या थोडक्यात लक्षात घे की मी चालली आहे त्या कृष्णाच्या वाटचं सुख कायमचं हिरवायला. आत्ता फक्त लोकांनी तिला वाईट टाकलं आहे ना, लवकरच मी तिच्या आयुष्यातून सगळं हिरावून घेईन. त्यावर लगेचच आता इकडे सावित्री तिला म्हणते, जर तसं असेल नवं तर मग जा, तू जिकडं कुठं जायलास का नाही तिकडं जा. मग इथे लगेच आता मनातल्या मनात सावित्री म्हणत असते, पिला, जर त्या कृष्णीच्या नशिबातलं सगळं सुख काढून तुझ्या नशिबाला येणार असेल नवं तर मग तू जे काय करशील की नाही त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. जा, काय करशील ते कर, तुला या कामात यश येऊ दे एवढीच प्रार्थना. त्याबरोबर आता इथे कृष्णा ही मिरच्या खात असते. कृष्णाला मिरच्या खात असताना आता भक्ती बघते. भक्ती कृष्णाला बघते आणि लगेच कृष्णाकडे येत म्हणते, कृष्णे, अगं काय करायलास तू, हे सोड ती मिरची, कृष्णे ऐक माझं, सोड. पण कृष्णा मिरची सोडत नसते, ती मिरच्या चावत असते. भक्ती म्हणत असते, कृष्णे काय येडेपणा लावलायस हा, अगं काय डोकुऱ्यात भरून घेतलंयस, या मिरच्या कशा पायी खायल्यास, कृष्णे मिरच्या सोड. आता भक्ती एवढं सांगत असते तरी कृष्णा भक्तीचं ऐकत नसते. इतक्यात त्या ठिकाणून दुष्यंत चाललेला असतो. आता दुष्यंतसुद्धा कृष्णाला ह्या अशा मिरच्या खाताना बघतो. दुष्यंत तिकडे येतो आणि कृष्णाच्या हातातला मिरच्यांचा पुडा घेत म्हणतो, ए वेडीबिडी झाली आहेस का, काय करतेस हे तू. त्यावर कृष्णा म्हणत असते, कर्माचं फळ भोगायलो दुष्यंत सरकार. नाही, रांगडे पाटलांच्या घरात कोणीतरी एखाद्या माणसाला, ते बी घरातल्याच माणसाला, गोडाच्या खोक्याखाली अशा मिरच्या आणून देतात ना, मग म्या खायलोय. आणि मग कृष्णा आता पुन्यांदा खायला सुरुवात करते. इतक्यात त्या ठिकाणी जयकांत, त्याचबरोबर मैनावती, गणपत सगळेजण आलेले असतात. तर आता दुष्यंत हा मैनावतीला म्हणतो, काकी काय प्रकार आहे हा सर्वा, तू मिरच्या दिल्यास कृष्णाला खायला. त्यावर मैनावती म्हणते, अरे नाही, म्या जेव्हा दिला होता तेव्हा तर मिठाईचा खोका होता, आता याच्यामध्ये मिरच्या कशा काय आल्या मला काही ठाव नाही बरं. अरे शेवटी म्या विचार केला, दमून भागून आली हाय पोर, काहीतरी खायला द्यावं तिला, म्हणून म्या दिल्या र, मायचा पागोळ फुटला मला. त्याबरोबर लगेचच आता जयकांत म्हणतो, दुष्यंत सरकार, अहो मैनावती असं मुद्दामून कशा पायी करेल, तिला बी हायच की काळजी तुमच्या बायकोची हां. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा काय करतेस तू, सोडते कृष्णा. त्याबरोबर कृष्णा मात्र ऐकत नसते. ती आता खात असते मिरच्या आणि म्हणत असते, नाही दुष्यंत सरकार, खाऊ द्या, मला खाऊ द्या मिरच्या, हेच माझ्या कामासाठी आहे, मी जे करायलो आहे नवं ते योग्य आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे दुष्यंत हा म्हणत असतो की, कृष्णा थांब, मिरच्या खाऊ नकोस, तुला त्रास होईल. मग आता कृष्णा काहीच ऐकत नसते तर दुष्यंत आता कृष्णाला म्हणतो, ठीक आहे, तुला काही ऐकायचं नाहीच आहे ना माझं. त्याबरोबर आता कृष्णा म्हणत असते, ऐकू तरी कसं हो म्या, समद माझंच चुकलं आहे नवं, मॅच केलं आहे की समद, मग आता म्या शिक्षा भोगाय हवी. असं म्हणून कृष्णा मिरच्या खात असते. दुष्यंत म्हणत असतो, अगं वेडी आहेस का तू, मूर्ख मुली, भक्ती पाणी घेऊन ये तिच्यासाठी. कृष्णा म्हणते, नाही, म्या पाणी प्यायची नाही. त्याबरोबर मग आता लगेचच त्या ठिकाणी बाळजाबाई आलेले असतात. आता बाळजाबाई तिकडे येऊन काय सुरू आहे हे समज, कशाला करायला हे असं विचारतात. त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणत असते, बाळजाबाई, अहो तुमच्याच घरात तुमच्याच सुनेला ही अशी वागणूक मिळाल्या, बघा की आता तुम्हालाच ठाऊक होईल समज, घरात दिले आहेत कृष्णाला या मिरच्या खायला. त्याबरोबर आता लगेच बाळजाबाई मैनावतीला विचारतात, मैनावती, ह्यो समजा काय प्रकार आहे. त्यावर मैनावती लगेचच म्हणत असते, अहो बाळजाबाई, म्या तरी काय सांगू, अहो मला बी नाही ठाऊक याच्यात मिरच्या कुठनं आल्या ते, म्या काय केलं आहे, उलट मला तर चांगली दया आली तिची, म्हणून म्या तिला फक्त काहीतरी खायला द्यावं म्हणून येऊन दिलं होतं.
त्याबरोबर आता बाळजाबाई लगेचच मैनावतीला अलगद इशारा करतात नजरेने. तशी मैनावती म्हणायला लागते, आओ होय वय 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 आठवलं मला. आपल्या त्या समोरच्या सोनम काकू आहेत का नाही, त्यासनी मिरच्या हव्या होत्या. त्यांनी मागितल्या होत्या तर गड्यांनी मिरच्या पिशवीत काढण्याऐवजी रिकाम्या खोक्यात काढल्या आणि ठेवल्या होत्या त्यासनी पोच कराया. आता मला वाटलं मिठाईचा खोका आहे म्हणल्यावर मिठाईच असणार, म्हणून मी खोका उचलला आणि इथं आणून दिला हिला. आता मला तरी कुठं ठावं होतं की यामध्ये मिठाई नसून मिरच्या असणार आहेत. मी बघितलं नाही हो. म्हणजे गड्यांच्या हलगर्जीपणामुळं घडलंय बघा हे समज. मी मुद्दाम नाही केलं. कशापायी मी मिरच्या आणून देईन तिला खायला, ते बी अशा मिठाईच्या खोक्यात ना. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, दुष्यंत अरे मी मान्य करतो की मैनावतीची चूक झाली असेल. नाही झालीच आहे तिची चूक, पण हिला काय गरज आहे या मिरच्या खायची. मला तर वाटायलंय नवं ही शिक्षा जी हिला मिळाल्या ती देवानं स्वतःहूनच दिल्या. नाही स्वतःला एवढ्या मिरच्या खाऊन त्रास करून घ्यायची मुळात काही गरजच नाही आहे ना. काय गरज काय आहे एवढं समजा हिला करायची. काही गरजच नसताना हे करायला म्हणजे हिची स्वतःचीच इच्छा आहे, स्वतःची मर्जी म्हणून ही समज करत्या. बरोबर ना. तर आता त्या ठिकाणी पूजा ही चार्लीला भेटायला आलेली असते. आता चार्लीला भेटायला आलेल्या पूजाला वाटत असतं की अरे कधी एकदाचा हा चार्ली येईल, कधीपासून वाट बघतेय. इतक्यात त्या ठिकाणी चार्ली आलेला असतो. आता चार्ली हा पूजाला मिठी मारण्यासाठी चाललेला असतो. त्याबरोबर पूजा चार्लीला सांगते की नाही 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 चार्ली, इथे या सर्व गोष्टी चालत नाही. हे गाव आहे, गावी या सर्व गोष्टी करू शकत नाही आपण, कारण माझ्या गावचे लोक चर्चा करतील. त्याबरोबर चार्ली म्हणत असतो, अच्छा म्हणजे गावचे लोक चर्चा करतात का. मला वाटलं होतं की गावचे लोकसुद्धा आपल्यासारखे ओपन माइंडेड असतील, बट इट्स ओके, काही हरकत नाही. त्याबरोबर ती लगेचच म्हणायला लागते, ते सगळं सोड, झाली तुझी फालतू बडबड करून, तर मला सांग तुझ्या लक्षात आपला संपूर्ण प्लॅन आहे ना. त्याबरोबर चार्ली म्हणत असतो, हो हो माझ्या लक्षात सर्व प्लॅन अगदी व्यवस्थित आहे. मी आत्ता लगेच प्लॅनला सुरुवात करतो. तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. तुझ्यासाठी मी फक्त डी बरोबर बोलूच काय, मला तासनतास त्याच्याबरोबर गप्पा जरी मारत राहायला सांगितलं तरीसुद्धा माझी तयारी आहे, मी मारत राहू शकतो. त्याबरोबर लगेचच पूजा म्हणत असते, झाली असेल आता तुझी फालतूगिरी करून, फालतू बडबड करून, तर चल लवकरात लवकर आता मी सांगितल्याप्रमाणे फोन कर तू त्याला आणि लवकर तुझं काम सुरू कर, चल लवकर. त्याबरोबर चार्ली म्हणतो, हो हो लगेच करतो. आणि मग आता तो खिशामधून फोन काढतो. तर गौतमी ही त्याला आता 2 एअरपॉड्स देते आणि म्हणते, हे घे, हे एक तुझ्या कानात घे आणि एक माझ्या. आता मी तुला जे आणि जितकं सांगेन तू ते तसं आणि तितकंच करायचं आहेस, कळलं ना. त्यावर तो होकार देतो. त्यानंतर चार्ली हा तिकडनं निघून जातो. तर आता गौतमी ही ते एअरपॉड्स कानामध्ये घालून आता डी तू कायमचा माझा होणार असं म्हणते. तर दुसरीकडे आता दुष्यंत हा म्हणत असतो, आई हे सगळं पण काय आहे, कशासाठी, काय गरज होती हे सगळं करण्याची. त्याबरोबर आता लगेचच मैनावती म्हणत असते, वा चांगलाच रंगलाय की खेळ. नाही मला वाटलं नव्हतं ह्यो खेळ एवढा रंगल म्हणून, पण रंगला, भारी रंगला की खेळ. असंच पाहिजे या कृष्णीला, असंच. बरं झालं, बेत झालं जे काय झालं ते. शाब्बास मैनावती शाब्बास. आता मैनावती स्वतःलाच हुशार म्हणून घेत असते. त्याबरोबर इकडे दुष्यंत म्हणत असतो, ठीक आहे तू माझं ऐकायचं नाहीच असं ठरवलंयस ना, ठीक आहे ना, काही हरकत नाही, नको ऐकू तू माझं. मग आता बघ मी काय करतो. आणि दुष्यंतसुद्धा मिरच्या खायला सुरुवात करतो. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार तुम्ही हे काय करायला, येड लागलं भाई तुम्हासनी. अहो म्या माझ्या कर्माचं भोग भोगायलो, पण तुमचं काय, तुम्ही कशा पाय खायलाय मिरच्या. दुष्यंत म्हणतो, हे सगळं त्या सकाळच्या चोरीमुळे झालं आहे ना. मग जर यामध्ये चूक तुझी आहे तर तितकीच चूक माझीसुद्धा आहे. जर मी व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. जेव्हा काकी गेली होती ती पूजा करायला तेव्हा काकासुद्धा तिच्याबरोबर गेला होता. तसंच जर आज मी सुद्धा तुझ्याबरोबर आलो असतो तर हे सगळं घडलं नसतं ना. पण मला माझी झोप महत्त्वाची वाटली, मी निष्काळजीपणा केला ना, म्हणून हे सगळं घडलं. त्यामुळे मी स्वतःला शिक्षा करून घेतोय आणि मी शिक्षा करून घेणार. आणि मग दुष्यंत आता ती मिरची पूर्ण अख्खीच्या अख्खी चावून खायला सुरुवात करतो. त्याबरोबर आता इकडे लगेचच बाळजाबाई दुष्यंतला म्हणत असतात, दुष्यंता अरे काय करायलायस तू हे, आणि कशापायी करायलायस हे समज. अरे नको की खाऊ मिरच्या, तुला त्रास होतोय बाळा, तुला सवय नाही आहे र मिरच्या खाण्याची. अरे दुष्यंत नको की करू,
नको करू दुष्यंत, अरे ती मिरची टाकून दे, तुला त्रास होतोय दुष्यंत, का माझं ऐकत नाही आहेस तू, ही पोर तिच्या कर्माचं फळ भोगायला, पण तुझं काय आहे दुष्यंत. त्याबरोबर आता लगेचच इकडे जयकांतसुद्धा खोटं खोटं म्हणायला लागतो. अरे भावा, कशाला करतोयस तू हे समज, तुला काय गरज आहे हे समज करायची, नाही म्हणजे काही गरजच नाही ना व तुला, सोडून दे की. त्याबरोबर आता लगेचच त्याला गणपतसुद्धा म्हणायला लागतो, अहो दुष्यंत शेठ कशा पायी करायला हे समज, सोडा की मिरची. त्यावर लगेचच मैनावती म्हणते, ए बाबा दुष्यंत, अरे नको की करू असं काहीतरी, हे समज माझ्यामुळं झालंय ना व, म्या चुकून तिला मिरच्या दिल्या आणायला खायला आणून, अरे पण म्या मुद्दाम नाही केलं, म्या तुझ्यासमोर हात जोडतो हवं तर, पण तू नको की खाऊ बाबा मिरच्या, त्रास होईल तुला, माझ्या पण हलगर्जीपणामुळं घडलं हे समज, म्या माफी मागतो, पण करू नको असं. त्यावर लगेचच आता भक्ती ही कृष्णाला म्हणत असते, कृष्णे अगं तुझं काय चाललंय, तू तरी थांब की, आणि दाजीसने मी थांबव की, कृष्णे तू तरी सांग, तुझंच ऐकताल ते. त्याबरोबर कृष्ण दुष्यंतला म्हणत असते, अहो थांबा की. तर लगेचच आता बाळजाबाई भक्तीला म्हणते, बघितलंस का भक्ते, तुझ्या बहिणीमुळं माझा लेक मिरच्या खायला लागलाय, तुझ्या बहिणीमुळं घडायला हे सगळं. दुष्यंत अरे नको करू हे समज, दुष्यंत मिरच्या खाऊ नकोस, ऐक आमचं, त्रास होतोय तुला. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, नाही चूक माझी सुद्धा आहे ना, जर चूक असताना शिक्षा व्हायला हवी तर चूक माझी असताना सुद्धा मला शिक्षा व्हायलाच हवी की, मी सुद्धा चुकीचं वागलोय, जर मी गेलो असतो हिच्याबरोबर खरोखर तर घडलं नसतं ना हे सगळं, चोरीच झाली नसती तिथे, मग जर हे सगळं झालंच नसतं तर एवढं सगळं होण्याची वेळ आली नसती, मग सर्व माझ्यामुळे झालं आहे. त्याबरोबर आता कृष्णा दुष्यंतचा हात स्वतःच्या डोक्यावरती ठेवते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार शपथ आहे तुम्हाला माझी, आता तुम्ही ह्यातलं काय भी करायचं नाही आहे, खरंच बाद झाला आता, तुम्ही कशा पायी मिरच्या खायलाय, तुमची या समद्यात काय चूक आहे, नका खाऊ मिरच्या, हे जे काय व्हायलं आहे ना ते मी माझ्या कर्माचं फळ भोगायलो, मला भोगू द्या, तुम्ही नका करू. आणि मग कृष्णा पुन्हा एकदा मिरच्या खायला सुरुवात करते. तर त्यानंतर आता इथे बंट्याने त्या बाईला बघितलेलं असतं, तो कृष्णाला म्हणतो, कृष्णे ती बघ, ती तीच बाई आहे. मग आता कृष्णा ही त्या बाईला पकडत असते. इतक्यात आता कृष्णाला दिसतं की काही गुंड आहेत जे दुष्यंतला मारतायत. आता कृष्णा दुष्यंतला वाचवण्यासाठी तिथे पुढे सरसावते आणि आता ती दुष्यंतला मारणाऱ्या गुंडांना आता ती मारायला सुरुवात करते. दुष्यंतसुद्धा त्यांना मारत असतो, पण ते जास्त असल्यामुळे त्यांना दुष्यंतला मारता येत नसतं. मग कृष्ण आणि दुष्यंत मिळून त्यांना मारतात. तिकडनं ते दोघंजणं जात असताना पटकन एक माणूस मागून दुष्यंतच्या डोक्यामध्ये बांबू मारतो. त्याबरोबर आता मात्र दुष्यंत बेशुद्ध झालेला असतो आणि आता बेशुद्ध झालेल्या दुष्यंतचं डोकं मांडीवरती घेऊन कृष्णा तिथे बसलेली असते. तर आता लगेचच इकडे कृष्णाला विचारायला लागतो बंट्या की, कृष्णे अगं आशाने कसं व्हायचं, तू निर्दोष आहेस हे आता आपण कसं सिद्ध करायचं. त्यावेळी मात्र आता कृष्णा ही गप्प बसून राहिलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.